हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे ना, तर इथं जो काय आपला ग्रुप बी आहे प्लस जो काय आपला ग्रुप सी आहे ना, तर त्याची राऊंड 1 ची जी काय चॉईस फिलिंग आहे ती आजपासून स्टार्ट झालेली आहे। थोड्या वेळापूर्वी जो आहे तो BAMS BHMS BUMS ग्रुप बी, त्याचबरोबर ग्रुप सी मध्ये आपलं BPTS BOTS BSLP आणि BPO कोर्स येतात। तर यांचे जे काय राऊंड 1 आहे ना, त्याची प्रेफरन्स फिलिंग या फिर चॉईस फिलिंग जी आहे ना ती चालू झालेली आहे 2024-25 साठी राऊंड 1 साठी। तर तुम्हाला चॉईस फिलिंग कशी करणं आहे त्याचा एक लाईव्ह डेमो जो आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। तुम्हाला चॉईस फिलिंग कशी करणं आहे, तुम्हाला कॅटेगरी कोणती सिलेक्ट करणं आहे, तुम्हाला कॉलेज कसं निवडणं आहे, कोणतं कॉलेज तुम्हाला कसं ठेवणं आहे, किंवा तुम्ही जर समजा एक 10 कॉलेज फिल करताय आणि नंतर तुम्हाला जे काय तुम्ही 8 नंबरचं कॉलेज टाकले त्याला जर समजा तुम्हाला 2 किंवा 3 नंबर आणला असेल तर तुम्ही ते एडिट कसं करू शकता, त्याचबरोबर तुम्हाला प्रेफरन्स लॉक कशी करायची आहे आणि तुमची प्रेफरन्स 100% कंप्लीट कशी झाली, तर याबद्दल तुमचे सर्व डाऊट सर्व एक लाईव्ह प्रूफ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, एक लाईव्ह डेमो। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी 100% सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा, तुम्ही ऑफिशियली ज्यावेळेस CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये याल ना, तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी एक जी काय आपली लेफ्ट साईड आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक ID टाकणं आहे, या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकणं आहे, जो की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना आलता ना, तर तोच तुम्हाला या ठिकाणी यूज करणं आहे। तुम्हाला लॉग इनवर क्लिक करणं आहे। जसं तुम्ही लॉग इनवर क्लिक करणार आहे तसं तुमच्यासमोर जो आहे तो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल। तर पहा, ही पूर्ण इन्फॉर्मेशन मी फिल करून नंतर जे आहे तो तुम्हाला राऊंड 1 साठी कशी प्रिफरन्स करणं आहे त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया। ज्यावेळेस तुम्ही ऑफिशियली तुमचा जो इन्फॉर्मेशन आहे ना ID पासवर्डचा तो टाकून लॉग इन करणार आहे, तर तुमच्यासमोर जो आहे तो तुमचा पुरा जो CET सेलचा फॉर्म आहे ना तो ओपन होऊन जातो। सगळ्या स्टेप तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट दिसतील। तर तुम्हाला सिंपल जो लास्ट नंबरवरून जो काय तुम्हाला सेकंड नंबरचा पॉईंट दिसतो ना त्यावर तुम्हाला क्लिक करणं आहे, म्हणजे तुमचा प्रेफरन्स राऊंड या ठिकाणी जो आहे तो 100% ओपन होऊन जाईल। तर पहा, त्यानंतर तुम्हाला एक प्रेफरन्स राऊंडवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन एक या ठिकाणी इंटरफेस बघायला भेटतं। त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करणं आहे। जसं तुम्ही क्लिक करणार तसं तुमचा MBBS BDS राऊंड 1 चा जो आहे ना तो पूर्ण डाटा तुम्हाला दिसून येईल। तर डाउनलोड रिपोर्ट पण येतं जर तुम्ही चॉईस फिलिंग केलेला असेल तर, जर तुम्ही केलेला नसेल तर या ठिकाणी काही येणार नाहीये। त्यानंतर तुम्हाला ग्रुप बी साठी या ठिकाणी BAMS BHMS BUMS चा पूर्ण इन्फॉर्मेशन येतो। या ठिकाणी तुम्हाला स्टार्ट डेट दिसून येत आहे, जी की तुमची 2:20 PM ला जी आहे ती 10/9/2024 ला काउन्सिलिंग राऊंड 1 ची जी आहे ती चालू झालेली आहे। त्यानंतर तुमचा अगर शेवटचा तारीख बघितला तर 12/9/2024 11:59 PM पर्यंत तुम्हाला या ठिकाणी टाइम यांनी या ठिकाणी दिलेला दिसून येत आहे। तुम्हाला काय करणं आहे, सिंपल ॲड प्रेफरन्सच्या वर क्लिक करणं आहे। ते सेम जर तुम्ही ग्रुप सी साठी करायचा विचार करत आहात तर तुम्हाला सेम डेट या ठिकाणी दिसत आहे, सुरुवातीची पण आणि शेवटची पण। तर पहा, आता ग्रुप सी साठी तुम्हाला एकच ऑप्शन का बरं दिसतंय, कारण ग्रुप सी ची जी काउन्सिलिंग आहे ना त्या ठिकाणी तुम्ही फक्त स्टेट कोट्यामधूनच चॉईस फिलिंग करू शकता। तुम्ही NRI किंवा IQ कोट्यामधून नाही जाऊ शकत। पण जो काय आपला ग्रुप बी राहतो ना या ठिकाणी BAMS BHMS किंवा BUMS राऊंड 1 साठी, तर तुम्ही ॲड प्रेफरन्स करून जे आहे ते तुम्ही स्टेट कोट्या थ्रू जे आहे ते गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेटच्या 85% सीटसाठी अप्लाय करू शकता। पण तुम्हाला माहिती आहे की प्रायव्हेट कॉलेजमध्ये एक 15% IQ किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा राहतो ना, जर तुम्हाला त्यासाठी अप्लाय करणं आहे, तुम्ही जर समजा ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना IQ किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला नसेल तर तुम्ही इथं मेकअप पेमेंट करून डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी 5,000 रुपये पेमेंट करू शकता। मग तुम्ही स्टेट कोट्यासाठी पण काउन्सिलिंग करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी IQ कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा जो आहे ना त्यासाठी पण तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता। तर पहा, तुम्हाला काय करणं आहे, सिंपल ॲड प्रेफरन्सच्या वर क्लिक करणं आहे। जसं तुम्ही ॲड प्रेफरन्सच्या वर क्लिक करणार आहे तर तुम्हाला जे आहे ते तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होऊन जाणार आहे। आणि जसं तुम्ही या ठिकाणी ॲड प्रेफरन्स करणार आहे तर देन तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्याचं पूर्णच्या पूर्ण नाव दिसून येतं की कोणता विद्यार्थी आहे। तुम्हाला CET सेलचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल, नीटचा रोल नंबर आणि ऑल इंडिया रँक पण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे। तर पहा, काही कारणानिमित्तानं मी जो विद्यार्थ्याचा डाटा आहे तो पूर्णपणे हाईड केलेला आहे, पण तुम्हाला एक बार व्हेरीफाय करणं की तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर तुमचाच डाटा आहे का नाही। नंतर तुम्हाला काय करणं आहे, कॉलेजचं नेम या ठिकाणी दिसून येतं, तुम्हाला कॉलेजचं नाव सिलेक्ट करणं पडतं, तुम्हाला या ठिकाणी कोटा सिलेक्ट करणं पडतं। तुम्ही जर फक्त स्टेट कोट्यामधून अप्लाय केला असेल तुम्हाला स्टेट कोटा एकच ऑप्शन मिळतं, पण तुम्ही जर समजा 6,000 मधून ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला असेल तर तुम्हाला स्टेट कोटा प्लस IQ कोटा पण या ठिकाणी 100% दिसून येईल। त्यानंतर तुम्हाला इयर मार्किंग काय करणं आहे, जर एखादा विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतो तर तुम्हाला या ठिकाणी ओपन आणि रिझर्व्ह 2 बघायला भेटतील, तर तुम्ही रिझर्व्ह सिलेक्ट करू शकता। पण जर विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असेल किंवा EWS चा असेल तर त्या ठिकाणी फक्त ओपनच येतं। समजा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इयर मार्किंग सिलेक्ट करायची काही गरज नाही आहे। तर पहा, आता मी एक कॉलेज तुम्हाला या ठिकाणी फिल करून दाखवतो। सगळ्यात अगोदर पहा, आपण कॉलेज फिल करतोय नंबर 1 ला आर्य पोदार गव्हर्नमेंट कॉलेज आहे ना, तर त्याला आपण सिलेक्ट करतोय। तर जस्ट आपण कॉलेजला सिलेक्ट करणार आहे, तुम्हाला या ठिकाणी कॉलेजचं नाव येऊन जाईल। नंतर आपण कोटा सिलेक्ट करतो तर आपण स्टेट कोटा घेणार आहेत।
नंतर आपण इयर मार्किंग बघितलं तर आपण या ठिकाणी विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीचा आहे म्हणून आपण या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरी करत आहे. ॲड प्रेफरन्सच्या वरी आपण क्लिक केलं की आपलं कॉलेज आहे ते या ठिकाणी 100% ॲड होऊन जातं. तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स कोड दिसत आहे, कॉलेजचा प्रेफरन्स नंबर दिसत आहे, कॉलेज जे ॲड झालं ना कॉलेजचं नाव तुम्हाला दिसत आहे, कॉलेजचा कोटा कोणता आहे तो पण दिसत आहे. आता ॲक्शन जे आहे ना त्या ॲक्शनवर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून फॉर्मला एडिट पण करू शकता, डिलीट पण करू शकता. हे कॉलेज तुम्ही खाली पण घेऊन जाऊ शकता किंवा मग अदर कॉलेज आहे ते तुम्ही याच्यावरी पण आणू शकता जर तुम्ही जास्त फील कराल तर. आता तुम्हाला सेकंड कॉलेज कसं ॲड करणं आहे, सिंपल तुम्हाला या ठिकाणी जे काय कॉलेज प्रेफरन्स आहे ना या ठिकाणी तुम्हाला कॉलेजच्या नावावर क्लिक करणं आहे. जसं की तुम्हाला वाटतंय की नाही आता मी जे आहे समजा अरे पोदार टाकला तर आता मी दुसरे एक कॉलेज फील करत आहे आणि मी या ठिकाणी समजा तुम्हाला वाटलं की नाही मी आता सुमितीबाई शहाचा आयुर्वेदिक कॉलेज फील करत आहे तर तुम्ही ते घेऊ शकता. देन तुम्ही नंतरच या ठिकाणी जे आहे स्टेट कोटा सिलेक्ट करू शकता आणि ॲड प्रेफरन्सच्या वरी तुम्ही क्लिक करू शकता. तर तुम्ही अशा प्रकारे आहे जेवढे कॉलेज तुम्हाला टाकणं आहे, जेवढे कॉलेज आता सीट मॅट्रिक्स आपल्याला अपडेट दिला जाईल ना तर सीट मॅट्रिक्समध्ये जेवढे कॉलेज पार्टिसिपेट करतील ते 100% सर्व कॉलेज तुम्ही टाकू शकता. पहा एक्झाम्पलसाठी मी 1 नंबरला या ठिकाणी जो काय आहे ना गव्हर्नमेंट कॉलेज टाकलेला आहे, देन नंतर मी सेकंड नंबरला प्रायव्हेटवाला टाकला आहे. पण तुम्ही ज्यावेळेस चॉईस फिलिंग करणार आहे तर तुम्हाला अगोदर जेवढे काय गव्हर्नमेंट कॉलेज राहतील समजा BMSचे, देन त्याच्यानंतर BMSचे जेवढे काय प्रायव्हेट कॉलेज राहतील, परत तुम्हाला BHMSचे गव्हर्नमेंट टाकणं आहे, परत तुम्हाला BHMSचे प्रायव्हेट टाकणं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काय BUMS आहे ना गव्हर्नमेंट प्रायव्हेट अशी सिक्वेन्स ठेवू शकता. जर तुम्ही समजा 1 नंबरला अरे पोदारवाला टाकला गव्हर्नमेंटवाला आणि तुमचा स्कोर जर बसत नाही, अरे पोदार तुम्हाला नाही आहे मिळत, देन तुम्हाला ऑदर 22 जे कॉलेज आहेत समजा त्यापैकी कुठं ना कुठं गव्हर्नमेंट मिळू शकतं. पण तुम्ही बाय मिस्टेक गलत प्रेफरन्स फिल केला आणि मधातच जर प्रायव्हेटवाला टाकला तर तुम्हाला हाच प्रायव्हेटवाला लागून जाईल. मग तुमच्यापेक्षा कमी स्कोरवाला गव्हर्नमेंट मिळेल पण तुम्हाला मिळणार नाहीये, कारण तुम्ही एक मोठी चूक करताय की सर्व गव्हर्नमेंट टाकायच्या अगोदर तुम्ही प्रायव्हेट टाकताय. मी फक्त एक्झाम्पलसाठी तुमच्यासोबत हा कॉलेज फील करून दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कॉलेजला फील करू शकता. जेवढे काय तुम्हाला 7, 8, 10 कॉलेज फील करणं आहे तुम्ही पूर्ण कॉलेज फील करणार आहे किंवा जेवढे काय कॉलेज पार्टिसिपेट करतील समजा 50, 60, 70, 80 तर पूर्ण कॉलेज तुम्ही फील करू शकता. यामध्ये तुम्ही ग्रुप बी मध्ये BMS, BHMS आणि BUMS तिन्हीचे सोबत कॉलेज टाकू शकताय. ग्रुप सी वर तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करणं आहे. तुम्ही त्या ठिकाणी फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPO आणि BSLP टाकू शकताय. ज्यावेळेस तुमची पूर्ण प्रेफरन्स फील करून होईल ना तर त्यावेळेस तुम्हाला सिंपल या लॉक प्रेफरन्सच्या वरी क्लिक करणं आहे. जसं तुम्ही लॉक प्रेफरन्सच्या वरी क्लिक करणार आहे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे चॉईस फिलिंगचा 100% कंप्लीट होईल. तिथं तुम्हाला PDF डाउनलोडचा ऑप्शन भेटतो. तर तुम्हाला काय करणं आहे PDF डाउनलोड करणं आहे आणि तुमच्यासाठी एक प्रूफ म्हणून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवणं आहे. तर पहा हा एक लाईव्ह डेमो होता BMS, BHMS त्याचबरोबर BPTS चॉईस फिलिंगचा. तो मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून की फ्युचरमध्ये जी काय अकॅडमिक इयर 2024-25 ॲडमिशन प्रोसेस चालू राहणार आहे ना तर त्याची सविस्तर माहिती आम्ही या छोट्याशा चॅनलवर तुमच्याबरोबर नक्की शेअर करू. त्याचबरोबर तुम्हाला जर आमच्या थ्रू पेड काउन्सिलिंग करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल 100% इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू.